राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजित घाटगे यांच्या थेट लढतीमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये अखेरीस हसन मुश्रीफ यांनीच बाजी मारून मतदारसंघावरील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले। हसन मुश्रीफ हे गेल्या अनेक वर्षांपासून कागल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। समरजित घाटगे यांच्या रूपाने त्यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं। 2019 साली समरजित घाटगे यांनी अपक्ष म्हणून हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये दंड थोपटलं, मात्र त्यांचा थोडक्यामध्ये पराभव झाला होता। 2019 साली महाराष्ट्राच्या राजकारणात जो उलटफेर झाला त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री झाले आणि महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आली। उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मुश्रीफ हे मंत्री होते, तर समरजित घाटगे हे कोल्हापूर भाजपमध्ये कार्यरत होते। 2022 साली राज्यामध्ये पुन्हा उलटफेर झाला आणि शिवसेनेच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह निघून गेले। 8 मंत्र्यांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला। भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। 2023 साली अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह युती सरकारमध्ये सहभागी झाले। या घडामोडींमुळे समरजित घाटगे यांची कोंडी होणं स्वाभाविकच होतं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे शाहू महाराज यांच्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये थेट लढत झाली। या निवडणुकीमध्ये समरजित घाटगे यांच्या गटाने महायुतीचे फारसे काम केले नसल्याचे मंडळी गटाचे म्हणणे होते। भाजप कार्यरत असलेले आणि देवेंद्र फडणवीस यांचे लाडके समरजित घाटगे कोणत्याही क्षणी अन्य पर्याय निवडतील अशी अटकळ तेव्हापासून बांधली जात होती। मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार तो मतदारसंघ त्या पक्षाला सोडायचा हे महायुतीचं सूत्र होतं। त्यामुळे समरजित घाटगे यांना कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणं जवळपास अशक्य होतं। हे ओळखूनही समरजित यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली। खुद्द शरद पवार यांनी कागल येथे झालेल्या भव्य मेळाव्यामध्ये समरजित घाटगे यांचं स्वागत केलं। समरजित यांना रोखण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी आटोकाट प्रयत्न केला, पण समरजित बदले नाहीत। अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करायचं असा चंग शरद पवार यांनी बांधला होता। समरजित घाटगे यांच्या रूपाने शरद पवार यांना चांगला चेहरा मिळाला, परंतु कागलच्या मैदानात अखेरीस मुश्रीफ यांनीच बाजी मारली।